मंडळी हॉटेलसारखा चमचमीत नाश्ता बनवण्यासाठी 4 बटाटे उकडून साल काढली. फोडणीसाठी 2 मोठे चमचे गरम तेलात जिरे, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग घातला. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतला. आता यात आलं लसणाची पेस्ट घालून कांद्यासोबत चांगली परतली. यात आता बारीक चिरलेला टोमॅटो, चवीपुरतं मीठ घालून कांद्यासोबत छान सॉफ्ट होईपर्यंत परतलं. आता गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर घातली. कांदा टोमॅटो सोबत तेल सुटेपर्यंत परतली. थोडंसं गरम पाणी घालून मिक्स केलं आणि झाकण ठेवून लो गॅसवर 5-10 मिनिट शिजवलं. नंतर यात उकडलेले बटाटे हलकेसे हाताने स्मॅश करून घालायचे. थोड्या जाड बटाट्याच्या फोडी यात ठेवा. मसाल्यांसोबत 2 ते 3 मिनिट हा बटाटा छान मिक्स करत परतायचा, म्हणजे भाजीला मस्त टेस्ट येते. थोडीशी कोथिंबीर घातली. जेवढा रस्सा हवा तेवढं गरम पाणी घातलं. व्यवस्थित एकजीव करून लो गॅसवर 10 मिनिट भाजीला उकळी काढली. गव्हाच्या पिठात मीठ आणि साखर घातली. साखरेमुळे पुरी छान फुगल्या जाते आणि बराच वेळ अशीच राहते. आता चपातीपेक्षा घट्टसर पीठ मळलं. यातला एक उंडा घेऊन एकसारखी पुरी लाटली. गरम तेलात पुरी तळून घ्यायची आहे. खूप वर खाली न करता 2दाच पुरी उलट पलट करत तळली की तेलकट होत नाही. हॉटेलसारखी गरमागरम पुरी भाजी तयार आहे.